मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये, इम्पॉर्टंट सेशनमध्ये. सो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत. अ, आता मी हा सेशन देतो दुपारी 4 वाजता लाईव्ह घेतो. त्याच्या मागचं रिझन म्हणजे मला तुमच्यासमोर काही लाईव्ह पोझिशन्स घ्यायचे आहेत आणि सोबतच त्या पोझिशन्स आपण कशा प्रकारे ऍडजस्ट करणार आहोत, स्टॉप लॉस लावणार आहोत, त्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी नक्की समजून घ्यायच्या. ठीक आहे. सो आपण आजच्या लाईव्हला जी ती व्हिडिओला जी ती सुरुवात करूया. लाईव्हला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सांगतो की आज जे आपण शिकणार आहोत आज आपण डेल्टा एक्सचेंज वरती इथेरियमचा एक स्ट्रॅडल घेणार आहोत. ओके. इथेरियम मध्ये एक स्ट्रॅडलची स्ट्रॅटेजी घेणार आहोत आणि ती स्ट्रॅडलची स्ट्रॅटेजी कशा प्रकारे ऍडजस्ट करायची ते सुद्धा आपण या ठिकाणी नक्की बघून घेणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवात करूया. त्याआधी मला एक सांगा की तुमच्यापैकी किती लोकांचं डेल्टा एक्सचेंज मध्ये ती लोक खरोखर ट्रेडिंग करत आहेत, रिअल मध्ये ट्रेडिंग करत आहेत. कारण की मी याआधी तुम्हाला 2 पोझिशनल स्ट्रॅडल दिलेले होते. तुम्हाला जर आठवत असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर बघाल ना, तुम्हाला मी 2 पोझिशनल स्ट्रॅडल दिलेले होते गेल्या एक 10 ते 12 दिवसांमध्ये. दोघांमध्येही प्रॉफिट चालू, एकातला प्रॉफिट बुक केला, एकामध्ये प्रॉफिट अजून चालू आहे. तो तुम्ही नसेल बघितला, चॅनलवरती व्हिडिओज आहेत, नक्की बघून घ्या. आज आपण इथे तिसरा स्ट्रॅडल बघतो आहे, जो आपण करणार आहोत इथेरियम मध्ये. ठीक आहे. तुमच्यापैकी किती लोकांचे डेल्टा एक्सचेंज मध्ये जर अकाउंट नसेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये युट्यूबवरती तुम्हाला अकाउंटची लिंक भेटेल, तिकडून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता आणि डेल्टामध्ये जाऊन ऑप्शन्स मध्ये ट्रेड करू शकता. सो आता मी काय करतो, आता मी जातो डेल्टा एक्सचेंज मध्ये ऑप्शन्स मध्ये. ठीक आहे. ऑप्शन्स मध्ये जाण्याआधी माझी जी काही पोझिशन चालू आहे ते आपण चेक करूया, दिसते का आपल्याला. एक मिनिट. ठीक आहे. जो काही मी आपण स्ट्रॅडल घेतलेला इथे सध्या चालू आहे, एक $100च्या आसपास इथे प्रॉफिट चालू आहे, कारण मार्केटमध्ये थोडीशी मुवमेंट आलेली आहे त्यामुळे. ठीक आहे. हा प्रॉफिट खूप मोठा होता, एक $400च्या आसपास होता, बट मार्केटमध्ये मुवमेंट आल्यामुळे हा प्रॉफिट थोडासा कमी राहिलेला आहे. बट हरकत नाही, कारण की अशा मुवमेंटसाठीच आपण रेडी आहोत आणि अशा मुवमेंट्स आल्याशिवाय आपल्याला हे नाही समजणार की ऍडजस्टमेंट कशी रिअलमध्ये करायची असते. सो मुवमेंट्स आली तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की त्यासाठी आपण रेडी आहोत, म्हणूनच आपण स्ट्रॅडल घेतले. ठीक आहे. सो आता इथे आपण हा बीटीसीचा चार्ट आहे, बीटीसी मध्ये आपण जाऊया इथेरियम मध्ये. ठीक आहे. आपण जाऊया इथेरियम मध्ये. तर इथेरियम मध्ये स्ट्रॅडल का करायचं तेही आपण एकदा बघून घेऊया. ठीक आहे. इथेरियम बघा, सध्या इथेरियम चालू आहे $3057च्या आसपास. क्लिअर आहे. सो आता आपण एक काम करूया. आता आपण कशा प्रकारे स्ट्रॅडल करू शकतो किंवा काय कॅपिटल लागू शकतं, काय होऊ शकतं ते एकदा बघून घेऊया. सो आता मी इथे जातो पुन्हा एकदा ऑप्शन्स वरती आणि ऑप्शन्स मध्ये गेल्यानंतर मला इथे सिलेक्ट करायचं आहे इथेरियम. क्लिअर आहे. मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची की तुमच्यापैकी किती लोक बिटकॉइन आणि इथेरियम ह्या दोनही पेअरमध्ये ट्रेड करतात ऑप्शन्समध्ये, आणि किती लोकांना अजून काही कॉइन्समध्ये स्ट्रॅडल बनवायला आवडतील. फॉर एक्झाम्पल आता सोलाना आहे किंवा डॉज कॉइन आहे किंवा XRP आहे, असे बरेच कॉइन्स आहेत मार्केटमध्ये. त्या सुद्धा कॉइन्समध्ये तुम्ही ऑप्शन सेलिंग करू शकता, त्या सुद्धा कॉइन्समध्ये तुम्ही स्ट्रॅडल बनवू शकता, ट्रायंगल बनवू शकता, सर्व काही करू शकता. बरं, त्या स्ट्रॅडल्समध्ये सॉरी त्या कॉइन्समध्ये स्ट्रॅडल वगैरे बनवण्याचा फायदा म्हणजे तुम्हाला रिटर्न जे आहेत ते बिटकॉइनपेक्षा थोडेसे जास्त भेटतात किंवा थोडेसे जास्त भेटू शकतात. ठीक आहे. सो लवकरच पुढच्या 1-2 दिवसामध्ये आपण तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी आणणार आहे की तुम्ही बिटकॉइन आणि इथेरियम व्यतिरिक्त कशा प्रकारे तिथे बाकी ह्याच्यामध्ये सुद्धा स्ट्रॅडल ट्रायंगल ऑप्शन सेलिंग करू शकता ते. ठीक आहे. सो आता मी झालोय सध्या इथेरियम मध्ये. एक्सपायरी आपण घेणार आहोत 30 जानेवारीची. तुम्हाला हवं तर तुम्ही एक 30 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारीची एक्सपायरी घेऊ शकता, बट मी 30 जानेवारीची एक्सपायरी घेणार आहे. ठीक आहे. आता इथे आल्यानंतर तुम्हाला काही प्राइजेस दिसतात, इथेरियमच्या स्ट्रॅडलच्या प्राइजेस दिसतात. प्राइस काय दिसते, 3050चा सध्या ॲट द मनी आहे आणि 3050च्या ॲट द मनी वरती तुम्हाला ह्याची प्राइजेस दिसतात. आणि अजून एकदा सांगतो, ज्या पण लोकांना बिटकॉइन मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी, क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी अकाउंट ओपन करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये डेल्टाची लिंक आहे, कॉइनडेस्कची लिंक आहे, तिकडून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. सो आता मला हा स्ट्रॅडल घ्यायचा आहे. सो मी काय करेन, मी इथे स्ट्रॅटेजी बिल्डर ऑन आहेच माझा. हा स्ट्रॅडल या ठिकाणी मी घेऊन टाकतो 3050. हा ॲट द मनी. सो सेल आणि सेल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी जेव्हा मी इथेरियमचा एक एक लॉट सेल केला त्यावेळेला मला कॅपिटल किती लागते, फक्त $0.73. ठीक आहे. साधारणतः मी एक काम करतो, मी या ठिकाणी लॉटमध्ये आपण ट्रेड करूया. 100 लॉट घेतो. ठीक आहे. 100 लॉट आपण घेऊया. 100 लॉट म्हणजे किती झाले, $73, म्हणजे जवळपास एक ₹6000 आसपास तुमचं इथे कॅपिटल लागणार. ठीक आहे. ₹6000, ₹7000 आसपास तुमचं इथे कॅपिटल लागणार तर तुम्हाला हा स्ट्रॅडल करायचा असेल तर. बराच हा स्ट्रॅडल ठीक आहे, पण हे $73 लावून तुम्ही कमवताय किती. $73 लावून तुम्ही मॅक्झिमम कमवत आहात $370.
लक्षात घ्या $73 तुम्ही लावलात ना, आणि $73 वरती तुम्हाला $7 जरी आले तरी ते 10% रिटर्न्स होतात ऑप्शन सेलिंग मध्ये. $7 जरी आले तरी 10% रिटर्न्स होतात. आणि आपण इथे वाट बघतोय $370ची. सो क्रिप्टोमध्ये, इथेरियम मध्ये, बिटकॉइन मध्ये तुम्हाला स्ट्रॅडल करण्याचा हा बेनिफिट असतो. मी तुम्हाला एक काम करतो, सेम ना बिटकॉइनचा इथे स्ट्रॅडल बनवून दाखवतो काय होऊ शकतं ते. आता इथे बघा, इथे आपल्याला समजलेलं आहे की $70 लावून $370 आपल्याला आलेले आहेत किंवा येऊ शकतात. सो म्हणजे जवळपास किती झाले, आता पाहता 35, 5 पट पैसे तुम्हाला येऊ शकतात. 5 ते 5.5 पट पैसे जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतात. तर तुम्ही इथे स्ट्रॅडल केला, बिटकॉइनचा स्ट्रॅडल, सॉरी इथेरियमचा स्ट्रॅडल केला, तर तुम्हाला 5 पट पैसे येऊ शकतात लावलेल्या कॅपिटलच्या. तेच आता आपण जाऊया बिटकॉइन मध्ये, आणि बिटकॉइन मध्ये बघूया मला किती पट पैसे येऊ शकतात ते लावलेल्या कॅपिटलच्या जर मी स्ट्रॅडल केला तर. सो इथे मी सिलेक्ट केलेला आहे ऑलरेडी बिटकॉइन, आणि जो काही ॲड मनी आहे आता 89,000 आहे. ठीक आहे, सो हा सेल केला. ओके, ठीक आहे. इथे $1 लागतं आहे मला, $50 घ्यावे लागते कारण मला $73 लावायचे. एक अंदाज घेणं, ठीक आहे, हरकत नाही. इथे $154, $154 जर मी बिटकॉइन मध्ये लावले तर मला किती प्रॉफिट भेटतं याच्यामध्ये. $154 जर मी लावले तर मला भेटतं $394. लक्षात घ्या, मी तुम्हाला ना थोडंसं कॅल्क्युलेटर ओपन करून इथे दाखवतो आता, म्हणजे मला काय सांगायचं हे तुम्हाला समजेल. $394 भेटत आहेत $154 लावून. ठीक आहे, $154 लावून $394 भेटत आहेत. ठीक आहे, ओके, सॉरी. म्हणजे साधारणतः एक डबलच्या आसपास आहे ते. बघा, 2.55 टाइम्स पैसे भेटतात तुम्हाला मॅक्झिमम. बिटकॉइन मध्ये या स्ट्रॅडल मध्ये तुम्हाला सध्या स्थितीमध्ये 2.55 टाइम्स पैसे भेटत आहेत मॅक्झिमम प्रॉफिट. आणि तेच जेव्हा तुम्ही इथेरियमचा स्ट्रॅडल केलेला तेव्हा काहीतरी तिथे $350, $370 वगैरे होते साधारणतः. $370 होते, $72 लावून. ते किती पैसे होते, 5 पट. म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं, तुम्ही तिथे बिटकॉइनचा स्ट्रॅडल करता तुम्हाला 2.5 पट पैसे भेटतात मॅक्झिमम. पण ते जर तुम्ही ते इथेरियमचा स्ट्रॅडल करता तुम्हाला 5 पट पैसे भेटतात. सो मी तर तुम्हाला मगाशी म्हटलं की जर तुम्ही इंटरेस्टेड असाल की बाबा आम्हाला बाकी कॉइन्समध्ये पण स्ट्रॅडल करायचे, स्ट्रॅटेजी सेम राहणार. मी तुम्हाला जी स्ट्रॅटेजी शिकवली, स्टॉप लॉस शिकवलं, ऍडजस्टमेंट शिकवली, सर्व सेम राहणार. किंवा आता जे शिकवलं ते सर्व सेम राहणार, फक्त कॉइन्स बदलणार तेवढे, आणि प्रॉफिटचं मार्जिन बदलणार. नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला बाकीच्या कॉइन्समध्ये शिकायला आवडेल का स्ट्रॅडल. आपण त्यासाठी सुद्धा एक ऍप्लिकेशन तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येऊ आणि ऑफर पण घेऊन. ओके, सो आता मला करंटली करायचं आहे इथेरियमचा स्ट्रॅडल. सो मी हे क्लिअर करतो सर्व आणि जातो इथेरियम वरती. ही एक्सपायरी सिलेक्ट करूया. ओके, बास्केटमध्ये. ऑलरेडी आपण इथेरियमचा स्ट्रॅडल बनवला तो इथे आहे. 3050चा तो स्ट्रॅडल आहे, आणि जवळपास 100 लॉट्स आपण त्या ठिकाणी इथे मारलेले आहेत, त्या ठिकाणी ते घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला जसं म्हटलं $74 लावून तुम्हाला काहीतरी $300-350, $370 भेटत आहेत. हे जर मला ट्रेड हा पटत असेल तर मी हा ट्रेड रिअलमध्ये घेऊ शकतो. पण त्यापूर्वी ह्याची रेंज काय लक्षात घ्या. ह्याची रेंज काय तुम्हाला आलेली आहे, ह्याची रेंज तुम्हाला आलेली आहे, एक मिनिट मला माझा स्क्रीन छोटी करू दे. हा, ह्याची रेंज तुम्हाला आलेली आहे 3420 ते 2779. ठीक आहे, 3420 ते 2779. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, समजा आपण असं पकडूया की ही रेंज आहे 3420 आणि 2679. सो मी जातो इथेरियम वरती आणि इथे लाईन मारतो 3420 आणि 2680 लिहूया आपण. ओके, ठीक आहे. सो ही तुम्हाला इथेरियम मध्ये रेंज येते, ही तुम्हाला इथेरियमची रेंज येते जर तुम्हाला हा स्ट्रॅडल मारायचा असेल तर. म्हणजे एवढ्या रेंजमध्ये तुम्ही एक सेफ असू शकता, जे की तुम्हाला एक सपोर्ट रेजिस्टन्स पण दिसत आहेत या इथेरियमच्या कॅन्डल्सचे. क्लिअर आहे, ओके. आता जे पण लोक विचारतात कमेंट बॉक्समध्ये डेल्टा एक्सचेंज मध्ये अकाउंट कसं ओपन करायचं, लक्षात घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्या लिंकला जावा. अकाउंट ओपनिंग प्रोसेस एकदम सोपी असेल. जसं तुम्ही आतापर्यंत डिमॅट अकाउंट उघडले, शेअर मार्केटवाले अकाउंट उघडले, सेम प्रोसेस आहे. ती काय वेगळी नाहीये, सो ती करून घ्या. ठीक आहे, एकदम सोपी प्रोसेस आहे. त्यानंतर तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तिकडे तुम्हाला आपला कोर्स सुद्धा फ्रीमध्ये भेटेल. की आता मी हा स्ट्रॅडल घेतला, आता मी हा स्ट्रॅडल रिअल मध्ये टाकणार आहे.
ठीक आहे. किती लोकांची इच्छा आहे की मी हा स्ट्रॅडल रिअलमध्ये टाकावं, की किती लोक स्वतः रिअलमध्ये हा स्ट्रॅडल ट्रेड करणार आहेत? मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमच्यापैकी किती लोक रिअलमध्ये हा स्ट्रॅडल ट्रेड करणार आहेत ते. साधारणतः मी एक 200 लॉट टाकणार इथे. ठीक आहे, 200 लॉट मी टाकणार आणि प्लेस ऑर्डर करणार. ठीक आहे, 200 लॉट मी इथे टाकले, प्लेस ऑर्डर केली. सो हा माझा स्ट्रॅडल इथे एक्झिक्यूट झालेला आहे. हा माझा स्ट्रॅडल इथे तयार झालेला आहे आता, ज्यामध्ये मी 3050चा कॉल आणि पुट शॉर्ट केलेला आहे इथेरियम मध्ये. आता मला माहिती आहे हे माझे ब्रेक इव्हन आहेत. सो ह्या लाईन्स मी माझ्या चार्टवरती राहू देणार अशाच. ह्या लाईन्स आहेत ना, ह्या मी माझ्या इथेरियमच्या चार्टवरती जशा तर तशा राहू देणार, जेणेकरून मला समजणार की बाबा माझा ट्रेड कुठे चाललाय. मला तिथे रोज तिथे येऊन बघायला नको. ठीक आहे, मला इथे रोज येऊन बघायला नको की माझा ट्रेड कुठे चाललाय, माझ्या ट्रेडमध्ये काय होतंय वगैरे वगैरे. मी फक्त चार्ट बघणार, चार्टमध्ये बघणार की बाबा माझा ट्रेड हाताच्या बाहेर चाललेला आहे की ऑलरेडी व्यवस्थित आहे. इथे बघा, बिटकॉइन मध्ये पण जो मी ट्रेड केला तेव्हा पण रेंज टाकून ठेवले. बिटकॉइन मध्ये जो मी स्ट्रॅडल मारलाय ना, त्यामध्ये पण मी रेंज मार्क करून ठेवल्यात की बाबा ही माझी रेंज आहे, ह्या रेंजमध्ये ह्या स्ट्रॅडलला राहायचंय. ठीक आहे, सो अशा प्रकारे सो तुमच्याकडे ही रेंज मार्क असली पाहिजे तुमच्या अनुसार. आता हा जो मी ट्रेड इथे घेतला तो तुम्हाला दिसणार कुठे? दिसणार तुम्हाला एक या ठिकाणी इथेरियम मध्ये. हा बघा, जेव्हा मी हा ट्रेड घेतला, लक्षात घ्या मला या ठिकाणी ना एक $10 लॉस दिसतो. का दिसतोय माहितीये? कारण की जेव्हा आपण मार्केट ऑर्डर टाकतो तेव्हा समोर ना मॅच करायला त्याच प्राइसला कोणी असेल असं नाही. सो त्यामुळे तुम्हाला छोटासा लॉस पहिला दिसतो, बट तो ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये नंतर कव्हर होणार, मार्केट साईडवेज राहील त्याप्रमाणे. ठीक आहे, सो ओव्हरऑल सध्या एक $9-10 लॉस दिसतो, बट ठीक आहे, एवढी मोठी गोष्ट नाहीये $200च्या व्यापाराच्या समोर. तर हे गोष्ट तुम्ही नक्की लक्षात घ्या. आणि अशा प्रकारे इथेरियम मध्ये आपण रिअलमध्ये स्ट्रॅडल टाकलाय. आता स्ट्राईक प्राइस तुम्हाला निवडायची आहे ऍट द मनी. ओके, ऍट द मनीची स्ट्राईक प्राइस निवडायची आहे. आता मी तुम्हाला सांगतो ह्यामध्ये स्टॉप लॉस कसा लावायचा. ओके, स्टॉप लॉस कसा लावायचा लक्षात घ्या. मी हा जो स्ट्रॅडल घेतलेला आहे इथेरियमचा 3050. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला दिसते की प्राइजेस काय आहेत. आपल्या पोझिशन वरती जाऊन बघूया प्राइजेस काय आहेत त्या. प्राइजेस तुम्हाला इथे दिसतात आहेत एक एंट्री प्राइस 194 आणि 173. दिसते सर्वांना? 194 आणि 173 ही आहे ह्याची एंट्री प्राइस. आता ह्याला स्टॉप लॉस तुम्ही कोणता लावायचा, कशा प्रकारे लावायचा हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. ठीक आहे, सो तुम्ही ते सिंपल पद्धतीने मी आता इथे एस एल लावणार आहे. इथे बघा माझे हे पोझिशन्स पोझिशन्स दिसतात तुम्हाला. इथे मी काय केलं, ऑप्शन्स मध्ये आलो. ऑप्शन्स मध्ये खाली गेलो ना की ते मला माझ्या पोझिशन्स दिसतात 4. मला माझ्या पोझिशन्स दिसतात 4. पोझिशन्स दिसल्यानंतर इथे मला इथेरियम मध्ये ऑप्शन आला टार्गेट आणि स्टॉप लॉस. स्टॉप लॉस कसा लावायचा हा प्रश्न होता ना तुम्हाला. इथे इथेरियम मध्ये मला पोझिशन दिसतात. कुठे गेलो मी, पहिला ऑप्शन्स मध्ये गेलो, खाली आलो. तुमच्या मोबाईल मध्ये तर हे एकदम इझी दिसतं. ठीक आहे, स्वतः इथे मी आलो. 3050चा कॉल मी कितीला शॉर्ट केला? 194ला. 3050चा कॉल मी 194ला शॉर्ट केला. आता एक काम करायचं, तुम्ही 194 ही तुमची प्राइस आहे. 194ला तुम्ही 50%चा स्टॉप लॉस लावायचा. 194ला 50%चा स्टॉप लॉस. सो 194चे 50% किती होतात? 194 जे आहे त्याचे 50% किती होतात? एक जवळपास 97 सॉरी. ओके, 194चे 50% होतात 97. सो ह्या 194 मध्ये 97 ऍड करा. मी तुम्हाला आता शिकवतोय स्टॉप लॉस कसा लावायचा. 194 मध्ये 97 ऍड करा. हे झाले तुमचे जवळपास 291. सो तुमच्या ह्या ट्रेडला, ह्या लेगला 291चा एस एल लावायचा. इथे जायचं, स्टॉप लॉस मध्ये जायचं आणि स्टॉप लॉस मध्ये तुम्हाला 291चा एस एल लावायचा. 291चा एस एल जर हिट झाला तर तुम्हाला लॉस होणार $193. कन्फर्म करायचा. ठीक आहे, इथे ओके ट्रिगर प्राइस मेन्शन केली पाहिजे. ठीक आहे, 291 केली. ट्रिगर प्राइस मध्ये टाका म्हणजे इझी होऊन जाईल. सगळा स्टॉप लॉस सेम. 3050च्या पुटची किंमत किती? 173. 173च्या 50% किती? 173च्या 50% होणार जवळपास 86 वगैरे. ओके, 86-87 आपण 87 पकडूया. आता 173 मध्ये हे ₹87 ऍड करा, जे की होतं 260. सो इथे या ठिकाणी येऊन तुम्हाला इथे ऍडवर क्लिक करायचे आणि इथे लिमिट मध्ये 260 टाकायचं. स्टॉप लॉस मध्ये लिमिट मध्ये 260 टाकायचं. ओके, इथे सॉरी, इथे 260 टाकायचं. ते काही टाकू नका. हा, कन्फर्म करा. अशा प्रकारे तुमचा एस एल जो आहे तो आता लागलेला आहे सिस्टीम मध्ये. जेव्हा पण तुम्ही कोणताही स्ट्रॅडल घेणार, तुम्ही एस एल जो आहे तो लावलाच पाहिजे. स्टॉप लॉस जो आहे तो लावलाच पाहिजे. क्लिअर आहे? येस. आता इथेरियम असू दे किंवा बिटकॉइन असू दे, दोघांची एक्सपायरी संध्याकाळी 5:30ला असते, 30 जानेवारीला. बट लक्षात घ्या,
एक्सपायरी पर्यंत आपल्याला हा ट्रेड होल्ड करायचा नाही. आपण 10-20% आले की एक्झिट होणार. 20% प्रॉफिट आला एक्झिट व्हायचं. मग साधारणतः सांगतोय. सो हे तुम्हाला समजलं. हे तुम्हाला समजल्यानंतर आता इथे माझे स्टॉप लॉस लागले. आता तुम्ही म्हणाल की बाबा हा जो स्टॉप लॉस आहे ना, तो जर स्टॉप लॉस हिट झाला कॉलचा तर मला $194 लॉस होतोय. मला $194 लॉस होतोय. हा स्टॉप लॉस हिट झाला तर. बट लक्षात घ्या, ऑप्शन सेलिंग मध्ये जो अनलिमिटेड लॉस असतो तो तुम्हाला होणार नाही. यामुळे क्रिप्टोमध्ये ऑप्शन सेलिंग इटसेल्फ रिस्की आहे. सो तो तुम्हाला जो अनलिमिटेड लॉस होतो तो नक्कीच इथे होणार नाही. $194 लॉस होणार, पण जेव्हा तुम्हाला कॉल ऑप्शन मध्ये $194 लॉस होईल तेव्हा तुम्ही जो पुट ऑप्शन शॉर्ट केलाय तो तुम्हाला ऍटलीस्ट $100 तर प्रॉफिट देईल. ठीक आहे, तो तुम्हाला ऍटलीस्ट $100 प्रॉफिट देईल. सो असं नाही की तुम्हाला दोन्ही लेग मध्ये एक साथच लॉस होणार. ओव्हरऑल स्ट्रॅटेजीमध्ये लॉस तुम्हाला होऊ शकतो मुवमेंट आली तर. मी हे इग्नोर नाही करत आहे, पण लॉस हा लिमिटेड होणार, तो अनलिमिटेड नाही होणार. 4 लेगचा स्टॉप लॉस हिट होईल, दुसरा लेग कमी झालेला असणार, तुम्ही दुसराही लेग तेव्हा एक्झिट करा किंवा टाईट स्टॉप लॉस लावून ट्रेल करा किंवा एक्झिटच करून टाका. म्हणजे ओव्हरऑल तुमची स्ट्रॅटेजी जास्त मोठा लॉस तुम्हाला देणार नाही. जेव्हा प्रॉफिट देईल ते 2-4 दिवसामध्ये तुम्हाला 30%, 40% अशी प्रॉफिट देण्याचं ह्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. ते तुम्ही घेऊन बाहेर पडायचं असतं. तुम्हाला तर आता मी या ठिकाणी रिझल्ट दाखवले. मी ह्या अकाउंटमध्ये हल्लीच ट्रेडिंग सुरू केली आहे. ओके, हल्लीच ट्रेडिंग सुरू केली आहे. एकच ट्रेड माझा इथे बुक झालाय. मी इथे 42,000 रुपीचं प्रॉफिट बुक केलंय. 2 लाख पण नाही, 1,17,000 रुपये लावून. 1,70,000 रुपये लावून. साधारणतः एक 22 ते 23% प्रॉफिट आहे इथे. जो बुक केलाय 22 ते 23% प्रॉफिट आहे. सो अशा प्रकारे तुम्ही 20-25% प्रॉफिट आला की बुक करायचा किंवा स्टॉप लॉस एकदम टाईट ट्रेल करायचा. क्लिअर आहे. आता हे जे नाही केलं आपण स्टॉप लॉस, आता मी तुम्हाला सांगेन की ही स्ट्रॅटेजी मध्ये स्टॉप लॉस कसा ट्रेल करायचा. किती लोकांना शिकायला आवडेल की बाबा हा स्टॉप लॉस मी ट्रेल कसा करू. स्टॉप लॉस तर लावला, ट्रेल कसा करू. मला कमेंट मध्ये सांगा फटाफट. ओके, सो काय करायचं आता. हा बघा, या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय, 194 ची आपली एंट्री प्राइस आहे. सध्या प्राइस आहे 195. इथे 173 ची एंट्री प्राइस आहे. सध्या प्राइस आहे 174. ठीक आहे. आता समजा एक उद्यापर्यंत ह्या दोघांमध्येही ही 194 ची प्राइस झाली कमी होऊन 174 आणि हे 173 ची प्राइस कमी होऊन झाली 153. म्हणजे दोन्ही मध्ये मला $20-20 प्रॉफिट झाला. ओके, काय करायचं की ट्रेल करायचं. कसं ट्रेल करायचं, आता जर दोनही लेग मध्ये $20 कमी झाले ना, 20 पॉईंटचा प्रॉफिट झाला की तुमचा स्टॉप लॉस 20च्या दीडपट, जेवढे पॉईंट कमी झालेले आहेत त्याच्या दीडपट. मी जो 50%चा रूल बोललो ना, म्हणजे 20च्या 50%. 20च्या 50% किती येतात 10. सो हे 10 ह्याच्यात ऍड करायचे म्हणजे 30, म्हणजे 20च्या दीडपट. तुमचा स्टॉप लॉस 30 पॉईंटने ट्रेल झाला पाहिजे. जर तुमचा ट्रेड 10 पॉईंटने खाली पडतो, तुमचा स्टॉप लॉस 15 पॉईंटने ट्रेड झाला पाहिजे. आता हे इथेरियमसाठी, बिटकॉईनसाठी असं नाही. बिटकॉईन 100 पॉईंटने पडू द्या, 200ने पडू द्या, कारण की तो मोठा आहे. साठी इथेरियम छोटा आहे. तुम्ही 20 पॉईंट 25 पॉईंटला ट्रेड करू शकता. तर जेणेकरून तुमचा स्टॉप लॉस कमी कमी होत जाणार आणि जर मार्केट कम्प्लीट साईडवेज राहिलं तर तुम्ही ह्या ट्रेडमधनं मॅक्झिमम प्रॉफिट घेऊन जाऊ शकाल घरी. मॅक्झिमम प्रॉफिट. ओके, तर असा असा एखादा महिन्याला की मार्केट कम्प्लीट साईडवेजच आहे. जसा हा महिना होता बघा, नोव्हेंबर महिना, मार्केट कम्प्लीट साईडवेज. तुम्ही मॅक्झिमम प्रॉफिट घरी घेऊन गेला असता नोव्हेंबर डिसेंबर मध्ये ट्रेड केला असता तर. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला बीटीसीचे ऑप्शन्स, इथेरियमचे ऑप्शन ट्रेड करायचे आहेत. स्टॉप लॉस ट्रेल करायचा आहे, स्टॉप लॉस लावायचा आहे. कसं लावायचं मी तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिली. सोबतच मी तुम्हाला जसं वारंवार विचारतो, तुम्हाला जर बाकी कॉइन्सच्या ऑप्शन्स मध्येही ट्रेड करायचं असेल, स्ट्रॅटेजी सेम आहे. तुम्ही म्हणाल की बाकी कॉइन्स मध्ये रिस्क जास्त आहे, असू शकते, पण स्ट्रॅटेजी सेम आहे. स्टॉप लॉस लावायचा आहे. जर रिस्क नसेल, प्रीमियम डीके खूप फास्ट होईल, कॅपिटल कमी लागेल, प्रॉफिट जास्त भेटू शकतो. ठीक आहे. आता तुमच्यापैकी किती लोक अशी आहेत ज्यांना असं वाटतं की बाबा डेल्टामध्ये खूप जास्त चार्जेस लागतात ऑप्शन्सला किंवा फ्युचर्सला, किंवा दुसरा काही ऑप्शन्स आमच्यासाठी असेल तर सांगा. मला त्या लोकांनी नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण लवकरच, जर तुमची इच्छा असेल, तुमच्यासाठी बाकी अदर ब्रोकरचे ऑप्शन सुद्धा घेऊन येऊ, ज्यामध्ये तुम्ही ऑप्शन सेलिंग करू शकता, स्ट्रॅडल करू शकता, स्ट्रँगल करू शकता, सगळं करू शकता. ठीक आहे. नक्की मला फक्त तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मी इथे लाईव्ह पोझिशन घेतली आहे तुमच्या समोर. मी तुम्हाला रिकमेंडेशन नाही करतो, तुम्ही जाऊन घ्या. तुमची इच्छा असेल तुम्ही घेऊ शकता प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करून. ह्या स्ट्रॅटेजीचे जे रिझल्ट्स असतील ते मी तुम्हाला वेळोवेळी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. व्हिडिओ तुम्हाला जर आवडलेला असेल, नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा
आणि आपल्या चॅनलला जे जरूर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.